हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी सुद्धा मजेतच आहे। तर मी हे काय करत आहे, तर हे मी आज बाळासाठी माझ्या नातवासाठी प्रीमिक्स केलेलं आहे। ते एक चमचाभर मी भाजायला तुपात टाकलेले आहे आणि त्याच्यात एक मोठी वाटी भरून पाणी ओतलेलं आहे हे चांगलं शिजण्याकरिता आणि झाकून ठेवायचे। तुम्हाला हवं असेल तर अजून थोडंसं पातळ केलं तरी चालेल, पण हे असं खाता येते, ठसका वगैरे लागणार नाही बाळाला। हे बघू शकताय तुम्ही, चमच्याने आपण आरामशीर बाळाला भरवू शकतोय। अशा पद्धतीने हे केलेलं आहे आणि ह्याचा वास तर एवढा सुगंध सुटलेला आहे। आणि मिठाचे प्रमाण सुद्धा आपल्या चवीनुसार टाकायचे, जे की बाळाला सुद्धा छान वाटावं। तर बघू शकताय तुम्ही हे किती छान आहे। चला आपण सविस्तर रेसिपी बघूयात। त्यासाठी मी एक मोठी वाटी तांदूळ, पाव वाटी मूग डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। तर हे 3 ते 4 वेळा एकदम छान पद्धतीने धुवून घ्यायचे, स्वच्छ करायचे, नीट करून डाळी नीट करून घ्यायच्यात, तांदूळ नीट करून घ्यायचेत आणि ही 3 ते 4 वेळा एकदम स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायचं आणि फॅन खाली सुकायला ठेवायचं। फॅन खाली सुकायला 15 ते 20 मिनिटात हे चांगलं सुकते आणि हे बाजूला काढून घ्यायचे। बघू शकता एकदम कोरडं कोरडं झालेलं आहे, चांगलं सुकलेलं आहे 15 ते 20 मिनिटात। आणि आता त्याच्यात टाकण्यासाठी मी 1 चमचा जिरं, चवीपुरतं मीठ, 1 वाटी छोटी काजू बदाम आणि हळद घेतलेली आहे। तर ह्या कढईत पॅनमध्ये तूप आहे, जे मी ताईचं प्रीमिक्स बनवलेलं त्याचं ते डिंक तळलेलं तूप होतं। तर त्याच्यात हे डाळ, तांदूळ, काजू बदाम, जिरं आणि मखाने घालून हे छान असं हलकं बदामी होईपर्यंत भाजून घ्यायचे, करपू द्यायचं नाही। आता ह्याच्यात 10 ते 15 ग्राम मी मखाने टाकलेत, जास्त पण नाही टाकलेले। आणि हे चांगलं भाजून घ्यायचे, मखाने खरपूस होईपर्यंत, डाळ तांदूळ चांगलं बदामी हलकं भाजेपर्यंत हे चांगलं ड्राय रोस्ट करून घ्यायचे। तुम्ही तूप नाही घातलं तरी चालेल, मी होतं कढईत पॅनमध्ये म्हणून मी टाकलेलं आहे त्याच्यात, तुम्ही नाही घातले तरी चालेल आणि घातलं तरी चालू शकते। आता हे बघा, मखाने सुद्धा एकदम ड्राय रोस्ट झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत, बदाम पण कडकडीत झालेले आहेत। आणि ह्याच्यात थोडीशी हळद घालायची आहे, अगदी थोडीशी, आणि चवीपुरतं मीठ घालायचे। जिरं आपण भाजतानाच टाकलेलं होतं। आता हे मिक्स करून दळून घ्यायचं। हे 6 महिन्याच्या पुढच्या बाळांसाठी एवढं हेल्दी आहे प्रीमिक्स, जे की आपण बाहेरून सेरेलॅक वगैरे काय काय आणत असतो। राईस पावडर पण मिळते बघा पेज करण्यासाठी, पण हे काहीच आणायचं नाही आहे। 6 महिन्याच्या नंतर बाळाला हळूहळू हे सर्व द्यायला चालू करायचे, हे त्याच्यासाठी एकदम हेल्दी आहे। आता हे दळून घेतल्यानंतर चाळून घ्यायचे, आपल्याकडं सुजीची चाळणी असते बघा, त्याने सुद्धा चाळलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही। आता हे माझं सगळं दळून आणि चाळून झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही। एकदम वस्त्रगाळ केल्यासारखी ही पावडर करायची आहे आणि हवा बंद डब्यात ठेवायचे, म्हणजे हे 1 ते 1.5 महिना फ्रीजच्या बाहेर सुद्धा टिकू शकते। आणि तुम्ही बाळाला दररोजचे दररोज याचा आहार द्यायचा आहे, जेणेकरून बाळ एकदम हेल्दी होणार आहे। तर तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही कुठलं प्रीमिक्स किंवा कुठलं सेरेलॅक बाळाला देता ते, आणि बाहेरचं देत असाल तर स्टॉप करा आणि अशा पद्धतीने बनवून द्यायला चालू करा, बाळ पण एकदम हेल्दी होईल। आणि भेटूया आपण अशा छोट्याशा व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।